सर्वप्रथम मी आपले मुंबईचे 6 आमदार ज्यांनी खरं म्हणजे आपल्या भगव्याची शान राखली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि या ठिकाणी आज उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजाभाऊ, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आणि सचिव मनीषाताई कायंदे, माझे मित्र भाऊसाहेब चौधरी आणि खरं म्हणजे युवांना जे आज फक्त महाराष्ट्रातच नाही पूर्ण देशामध्ये जे नवीन दिशा दाखवत आहेत, जे केंद्राच्या पार्लमेंटमध्ये आपल्या पक्षाचंच नाही ते युवाचं नेतृत्व करतायत, असे आपले युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज आपल्याला वेळात वेळ काढून आपल्या समोर उपस्थित राहिले, त्यामुळे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। या ठिकाणी उपस्थित सगळे पदाधिकारी, नगरसेवक, विभाग प्रमुख, महिला, पुरुष आणि युवाचे पदाधिकारी या सगळ्यांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। खरं म्हणजे मी श्रीकांतजींचा धन्यवाद करतो। खरं म्हणजे मला बोलायचं नव्हतं काही, त्यांना लवकर जायचंय आणि आपल्याला त्यांचं म्हणणं ऐकायचं आहे। काही पुढची येणारी महानगरपालिकेची निवडणूक आपल्याला त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला ती निवडणूक लढवायची आहे आणि आपल्या समोर जे ज्येष्ठ बसलेले आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला ती निवडणूक लढवायची आहे। ज्या अर्थी आपण पाहिलं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले लाडके मुख्य नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फक्त शिवसेनाच नाही तर अख्खी महायुती, जो महायुतीचा भगवा जो फडकलेला आहे तो एकमेव शिंदे साहेबांमुळे फडकलेला आहे, हे आपण सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। त्याच अर्थी येणारी महानगरपालिका डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि आपल्या समोर बसलेले आपले सगळे ज्येष्ठ नेते यांच्या आशीर्वादाने आणि माझ्यासारख्या सगळ्या युवांना मी आवाहन करतो की आपल्याला आता सज्ज व्हायचं आहे की येणारी महानगरपालिका ही आपल्या युवांसाठी फार महत्त्वाची असणार आहे। आजचा युवा जो घडणार आहे तो येणारा पुढचा आमदार, खासदार आणि मंत्री होणार आहे, म्हणून येणारी महानगरपालिका ही फार महत्त्वाची आहे। अनेक आमदार इथे आज उपस्थित राहिलेले आहेत। अनेक प्रश्न आज विभागात फक्त उपनगराचेच नाही तर पूर्ण मुंबईचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न एकच व्यक्ती कोण सोडवू शकतो तर आपले लाडके मुख्य नेते शिंदे साहेब। डॉक्टर साहेब, अजूनही आम्ही जेव्हा कधी पक्षाच्या कुठली मीटिंग असेल, कुठली काही सभा असेल तर अजूनही आमच्या तोंडातून आपले लाडके मुख्यमंत्री हा शब्द निघतो, कारण की खरोखर ते आज पण आपल्या मनातले मुख्यमंत्री आहेत आणि ते जनतेतले मुख्यमंत्री अजूनही शिंदे साहेब आहेत आणि येणाऱ्या काळात पुन्हा ते मुख्यमंत्री होतील हे आम्हाला ठामपणे माहिती आहे। तर त्या अनुषंगाने शिवसेना म्हणून, एक युवा म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही हा शब्द आज उपनगरातला प्रत्येक शिवसैनिक तुमच्या समोर आज देतोय। आणि जेव्हा आपल्या सोबत असे ज्या युवांचा सेवा आपले युवा सोबत आहेत आणि ज्येष्ठ सुद्धा सोबत आहेत तर आपण फक्त लक्षात ठेवा की आपली ताकद केवढी भक्कम होणार आहे। अधिक वेळ घेणार नाही, अजून आपल्याला शिवसेनेची तोफ रामदासभाई त्यांचं भाषण ऐकायचंय, एक नवीन ऊर्जा आपल्याला इथून घेऊन जायचंय आणि त्यानंतर आपले लाडके युवा नेते डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांचे सुद्धा आपल्याला संभाषण ऐकायचं आहे। म्हणून मी जास्त काही बोलणार नाही, वारंवार आपल्याशी संवाद होत राहतो, पण पुन्हा एकदा आपण सगळे इथे उपस्थित राहिलात आणि सगळ्या मान्यवरांना मी इथे सगळ्यांचे आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून आज आमच्यासोबत इथे उपस्थित राहिलात, त्यामुळे सगळ्यांचं मी आभार मानतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।